नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आपण जी आपली तलाठी भरतीच्या जे 2023 मध्ये तलाठी भरती झाली होती, त्याच्यामधल्या आपण जीएसच्या प्रश्नांची जी सिरीज चालू केलेली आहे ती आपण आता कंटिन्यू करत आहोत. आज आपण 18 ऑगस्ट 2023च्या शिफ्ट 3 मधले आपण जीएसचे प्रश्न सोडवत आहोत. ते आम्हाला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पाथवे फॉर द एंट्री अँड एक्झिट ऑफ लिपिड अँड न्यूट्रल मॉलिक्युल्स इन अन एनिमल सेल. चुकून इंग्लिश मध्ये आपला प्रिंट झालेला आहे, याचा आपण पहिले अर्थ पाहूया. व्हॉट इज द पाथवे फॉर द एंट्री अँड एक्झिट, म्हणजे एंट्री आणि एक्झिटचा पाथवे काय आहे? ऑफ म्हणजे कोणाचा? लिपिड अँड न्यूट्रल मॉलिक्युल्स इन अन एनिमल सेल. एनिमल सेल मधले जे लिपिड आणि न्यूट्रल मॉलिक्युल आहेत त्यांच्या एंट्री आणि एक्झिटचा पाथवे काय आहे, हा प्रश्न ते विचारलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे एंडोसायटोसिस, दुसरा ऑप्शन एक्झोसायटोसिस, तिसरा ऑप्शन आहे पॅसिव्ह डिफ्युजन आणि चौथा ऑप्शन आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅसिव्ह डिफ्युजन. आपण याची माहिती पाहूया. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे पेशी पटलातून रेणूंचा प्रवास कोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय होतो, त्याला पॅसिव्ह डिफ्युजन असे म्हणतात. म्हणजे कुठल्याही एनर्जीचा वापर न करता जे रेणू असतात, मॉलिक्युल असतात पेशीमध्ये, त्यांचा प्रवास होतो सेल मेम्ब्रेन मध्ये, त्याला पॅसिव्ह डिफ्युजन असे म्हणतात. रेणू त्यांच्या जास्त संहतीकडून कमी संहतीकडे नैसर्गिकरित्या होतात. संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जे रेणू असतात ते हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे वाहतात नैसर्गिकरित्या, म्हणजे नॅचरली वाहतात. त्यांना कुठलीही एनर्जी लागत नाही आणि त्यालाच पॅसिव्ह डिफ्युजन असे म्हणतात. लिपिड आणि तटस्थ रेणू आहेत हे पेशी पटल हे स्वतः फॉस्फोलिपिड बायलेअरने बनलेले असतात. त्यामुळे मेदामध्ये विरघळणारे आणि कोणतेही प्रभार नसलेले तटस्थ रेणू या पटलातून सहज आरपार जाऊ शकतात. आणि आपले दुसरे ऑप्शन आहेत ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे जेव्हा रेणूंना कमी संहतीकडून जास्त संहतीकडे, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे ढकलायचे असते, तेव्हा पेशीला ऊर्जा खर्च करावी लागते आणि त्यालाच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असे म्हणतात. म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे पॅसिव्ह डिफ्युजनच्या ऑपोजिट आहे. आणि एंडो आणि एक्झोसायटोसिस दुसरे ऑप्शन आपले. मोठ्या आकाराचे रेणू किंवा द्रव पदार्थ जेव्हा पेशीच्या आत घेण्याच्या प्रक्रियेला एंडोसायटोसिस म्हणतात आणि बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला एक्झोसायटोसिस म्हणतात. म्हणजे आत घेण्याच्या प्रक्रियेला एंडोसायटोसिस, बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला एक्झोसायटोसिस म्हणतात. आणि पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय? जेव्हा रेणू हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जातात आणि त्यासाठी एनर्जी लागत नाही, ते नॅचरली जातात, त्याला पॅसिव्ह डिफ्युजन असे म्हणतात. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे जेव्हा मॉलिक्युल असतात ते लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे जातात आणि त्याच्यासाठी एनर्जीची गरज लागते आणि त्यालाच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असे म्हणतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅसिव्ह डिफ्युजन. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आलेली आहे? तर कुठल्या संविधानामधून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आलेली आहे? जेव्हा आपलं संविधान बनवायची प्रक्रिया चालू झाली तेव्हा घटनाकारांनी जगभरामध्ये जेवढे पण संविधान आहेत त्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून आपल्या देशाला जे काही सुटेबल टर्म्स आहेत किंवा जे कायदे आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्या आपल्या संविधानामध्ये त्याही हे केल्या, इम्पोर्ट केल्या. आणि हा एक महत्वाचा टॉपिक आहे, याचा एक चार्टच आहे पूर्ण, तो पाठच करून ठेवा. याच्यावरती कुठलीही परीक्षा असू दे याच्यावरती प्रश्न असतोच. तर प्रश्न काय आपला, खालीलपैकी कोणत्या संविधानातून कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना घेण्यात आलेली आहे? तर कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 अमेरिकेचे संविधान. अनुच्छेद 14 कायद्याचे समान संरक्षण ही अनुच्छेद 14 म्हणजे कलम 14 मधील संकल्पना आहे. भारतीय संविधानातील कलम 14 नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14 काय म्हणतो? राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. त्याच्यामध्ये ह्या दोन टर्म आहेत, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही संकल्पना अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. याचा अर्थ असा की समान परिस्थितीत असलेल्या सर्व व्यक्तींना कायदा समान वागणूक देईल. आणि कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना ब्रिटनकडून घेतलेली आहे. याचा अर्थ कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. तर कायद्यासमोर समानता ही ब्रिटिश संविधानाकडून घेतलेली आपण संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही अमेरिकेकडून घेतलेली संकल्पना आहे. या दोन्ही कलम 14 मध्येच येतात. आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे, आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. तर कॅनडाकडून प्रबळ केंद्र असलेले संघराज्य ही संकल्पना घेतलेली आहे. कॅनडाकडून प्रबळ केंद्र राज्य असलेले
प्रबळ केंद्र असलेले संघराज्य ही संकल्पना घेतलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुदायाभिमुख गंतव्य विकास कम्युनिटी ओरिएंटेड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट अंतर्गत जलसंधारण उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट WTM लंडन 2022 येथे एक जागतिक पुरस्कार दिला गेला? करंटचा क्वेश्चन आहे तेव्हाचा. तर कुठल्या राज्याला जलसंधारण उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल WTM लंडन येथे एक जागतिक पुरस्कार दिला गेला? हा प्रश्न होता, करंटचा आहे तेव्हाचा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन 2 केरळ. केरळ राज्याला त्यांच्या रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशनसाठी हा जागतिक पुरस्कार मिळाला आहे. याचे स्वरूप पर्यटनाचा फायदा स्थानिक समुदायाला व्हावा आणि निसर्गाचे रक्षण व्हावे या उद्देशाने केरळने राबवलेल्या जलसंधारण आणि पाणी सुरक्षा उपक्रमाची दखल लंडन येथील WTM मध्ये घेण्यात आली. हा प्रकल्प केवळ सरकारी नसून यात स्थानिक लोकांचा सहभाग असल्याने तो शाश्वत ठरलेला आहे आणि केरळच्या या मॉडेलमुळे जागतिक स्तरावर शाश्वत पर्यटनाचा एक आदर्श निर्माण झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार 2001 ते 2011 दरम्यान भारतातील कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता? तर जनगणनेच्या आधार सामग्रीनुसार म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कुठल्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता? कुठल्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती असं विचारलेलं नाही, तर लोकसंख्या वाढीचा दर विचारलेला आहे. पंजाब, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. 2011च्या जनगणनेनुसार मेघालय राज्याने 27.9% इतका सर्वाधिक दशवार्षिक वाढीचा दर नोंदवला. अतिशय इम्पॉर्टंट आहे हा आकडा पण तुम्ही लक्षात ठेवा, 27.9%. आणि सर्वात कमी वाढ ही नागालँड हे एकमेव राज्य होते जिथे लोकसंख्या वाढण्याऐवजी उणे म्हणजे मायनसमध्ये -0.6% झाली होती. तर नागालँड या राज्याची लोकसंख्या घटली होती. तर लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्ती दर मेघालय आणि सगळ्यात जास्ती कमी नागालँडचा दरामध्ये -0.6%. हे पण IMP लक्षात ठेवा. 2001 ते 2011 दरम्यान भारताच्या एकूण दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर 17.7% होता. तर पूर्ण देशाची ऍव्हरेज काढली तर तो 17.7% हा इतका दर होता. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील वाढ जास्त होती, परंतु मेघालयने सर्वांना मागे टाकलेली. तर जनगणनेच्या नुसार 2011च्या भारतातील मेघालय या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता आणि तो 27.9% इतका होता. हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढील प्रश्न पाहूया. भारतात कोणत्या प्रकारची न्याय व्यवस्था आहे? दुहेरी न्याय प्रणाली, द्विस्तरीय न्याय प्रणाली, एकसंध न्याय प्रणाली, 3 स्वतंत्र कायदेशीर न्याय प्रणाली. तर भारतामध्ये एकसंध न्याय प्रणाली, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 एकसंध न्याय प्रणाली. भारतीय संविधानाने एकसंध किंवा एकात्मिक न्याय व्यवस्थेची तरतूद केलेली आहे. यात सर्वात वर सर्वोच्च न्यायालय, त्याखाली उच्च न्यायालय आणि सर्वात खाली कनिष्ठ व जिल्हा न्यायालय असतात. हे लक्षात ठेवा. वरती सर्वोच्च न्यायालय, त्याच्या खाली उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आणि त्याच्या खाली कनिष्ठ व जिल्हा न्यायालय, अशी आपली संरचना आहे. अमेरिकेसारख्या दुहेरी न्याय व्यवस्थेत केंद्र आणि राज्यांचे कायदे वेगवेगळी न्यायालय हाताळतात, पण भारतात एकाच न्यायालयात दोन्ही प्रकारचे कायदे चालवले जातात. भारत सरकारने न्याय मंडळ हे कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवले, जे लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वाचे. म्हणजे आपले जे न्याय मंडळ आहे त्याच्यावरती कार्यकारी मंडळ आहे, जे म्हणजे आपले सरकार वगैरे यांचा अंकुश नाहीये, त्यामुळे हे लोकशाहीच्या रक्षणासाठी एक अत्यंत महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 2022 मध्ये खालीलपैकी कशाला भारतातील पहिली कार्बन प्रभाव शून्य पंचायत, कार्बन न्यूट्रल पंचायत म्हणून घोषित करण्यात आले? तेव्हाचा करंटचा क्वेश्चन आहे, पण आतासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण ही पहिली पंचायत आहे, कारण याच्यावरती आपण कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो. फर्स्ट कार्बन न्यूट्रल पंचायत, त्याचं उत्तर आहे ऑप्शन 1 पल्ली. पल्ली ग्रामपंचायत ही जम्मू काश्मीर मधील सांबा जिल्ह्यातील पल्ली ही भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत बनलेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त 24 एप्रिल 2022 पल्ली येथे 500 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. 340 घरांना आता सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवली जात असून ही पंचायत पूर्णपणे हरित ऊर्जेवरती चालत आहे. भारताने 2070 पर्यंत नेट झिरो होण्याचे जे ध्येय ठेवले, त्या दिशेने हे छोटे पण अत्यंत महत्वाचे पाऊल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following unit is not a part of the CPU?
म्हणजे हा कुठला युनिट हा सीपीयूचा पार्ट नाही. पहिला ऑप्शन आहे एएलयू, दुसरा ऑप्शन मेमरी युनिट, तिसरा ऑप्शन सीयू आणि चौथा ऑप्शन आहे प्रिंटर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रिंटर. प्रिंटर हे एक स्वतंत्र आउटपुट डिव्हाइस आहे. प्रिंटर म्हणजे आपण जे प्रिंट काढतो ते. आणि एएलयू, मेमरी युनिट आणि सीयू म्हणजे कंट्रोल युनिट हे तिघही सीपीयूचे पार्ट आहेत. सीपीयूचे घटक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये प्रामुख्याने एएलयू म्हणजे अरिथमेटिक लॉजिकल युनिट, सीयू म्हणजे कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट यांचा समावेश होतो. प्रिंटर हे एक पेरिफेरल आउटपुट डिव्हाइस आहे. हे सीपीयूच्या आत नसून बाहेरून जोडलेले असते. एएलयूचा वापर बेरीज, वजाबाकी आणि लॉजिकल तुलना करण्याचे काम करते एएलयू. आणि कंट्रोल युनिट संगणकाच्या सर्व भागांना सूचना देण्याचे आणि समन्वय साधण्याचे काम करते. तर एएलयू, मेमरी युनिट आणि सीयू हे सीपीयूचे भाग आहेत आणि प्रिंटर हा स्वतंत्र आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 प्रिंटर. खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली? तर कुठल्या संविधानिक सुधारणा अधिनियम म्हणजे घटना दुरुस्तीद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसी साठी आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली? तर पहिला पर्याय 93वा सुधारणा अधिनियम 2005, दुसरा पर्याय 83वा, इथं इयर द्यायचं राहिलेलं, तर 83वा सुधारणा अधिनियम हा 2000 सालचा आहे. तिसरा पर्याय 73वा सुधारणा अधिनियम 1992चा आहे आणि 86वा सुधारणा अधिनियम 2002चा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 93वा सुधारणा अधिनियम 2005 म्हणजे 93वी घटना दुरुस्ती. या कायद्याद्वारे संविधानाच्या अनुच्छेद 15 मध्ये 5वे उपकलम जोडण्यात आले. खासगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्याक संस्था सोडून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना प्रवेशासाठी आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला मिळाला. आणि 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित पंचायत राजशी आणि 86वी घटना दुरुस्ती ही 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क आहे, तो मूलभूत अधिकार मानला. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, IMP या दोन्ही गोष्टी. तर ओबीसी आरक्षण ही तरतूद 93व्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी डी जीवनसत्वाचा स्रोत कोणता आहे? डी जीवनसत्वाचा सोर्स विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे गुजबेरी, दुसरा ऑप्शन पालक, तिसरा ऑप्शन योगर्ट, चौथा ऑप्शन आहे सूर्यप्रकाश. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा सर्वात मोठा आणि मोफत स्रोत आहे. जेव्हा त्वचेवर सूर्याची अतिनील किरणे UV रेज पडतात तेव्हा त्वचेखालील कोलेस्ट्रॉलचे रूपांतर ड जीवनसत्वामध्ये होते. कॅल्शियम शोषून घेण्यासाठी ड जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते आणि त्याच्या कमतरतेमुळे लहान मुलांत मुडदूस रिकेट्स हा आजार होतो. आणि याचे इतर स्रोत आहेत माशांचे तेल, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, यातही जीवनसत्व अल्प प्रमाणामध्ये आढळते. पण मेन सोर्स आहे तो सूर्यप्रकाशच आहे. आपण बघा सकाळचे कोवळे ऊन बोलतो आपल्या शरीरासाठी चांगले असते, त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी भेटते. पुढील प्रश्न आहे, 2022 मध्ये मध्य प्रदेशात मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न म्हणून खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? तर 2022 मध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक योजना चालू केली होती. ती कुठली आहे ते विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 लाडली लक्ष्मी 2.0. या योजनेचे स्वरूप ही एक मध्य प्रदेश सरकारची अत्यंत यशस्वी योजना असून मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत सरकारकडून प्रोव्हाइड केली जाते. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर मुलींना 2 हप्त्यांमध्ये 25,000 रुपये दिले जातात. 2 इन्स्टॉलमेंटमध्ये मुलींना 25,000 रुपये दिले जातात. याचं ध्येय आहे बालविवाह रोखणे, लिंग गुणोत्तरात सुधारणा करणे आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी स्वावलंबी बनवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. लाडली लक्ष्मी योजनेतील मुलींची फी सरकार स्वतः भरते, त्यामुळे गरीब कुटुंबातील मुलींनाही मोठे शिक्षण घेता येते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतातील गंगा मैदानाचा भाग नाही? तर यातील कुठला गंगा मैदानाचा भाग नाही असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय खादर मैदान आहे, दुसरा ऑप्शन आहे मोलास मैदान, तिसरा पर्याय तराई मैदान आहे आणि चौथा पर्याय भाबर मैदान आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोलास मैदान. मैदानी प्रदेशांचे वर्गीकरण आपण पाहूया. गंगा मैदानाचे प्रामुख्याने भाबर, तराई, भांगर आणि खादर असे 4 भाग होतात. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दगड गोट्यांचा प्रदेश जिथे नद्या लुप्त होतात त्याला भाबर असे म्हणतात. भाबरच्या दक्षिणेकडील दलदलीचा आणि जंगलाचा भाग असतो त्याला तराई असे म्हणतात.
आणि नद्यांच्या जवळचा दरवर्षी नवीन गाळ साचणारा जो अत्यंत सुपीक प्रदेश असतो त्याला खादर असे म्हणतात. आणि मोलास हे गंगेच्या मैदानाचा भाग नसून ते गर्भशास्त्रीय गाळाच्या संचयनाशी संबंधित एक संज्ञा आहे. तर आपलं उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 2 मोलास मैदान. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? यामधली कुठली विधाने चुकीची आहेत असा प्रश्न आहे. ज्योतिबा फुले हे विधवा पुनर्विवाहाच्या कल्पनेचे पुरस्कर्ते होते. बरोबर आहे हे पर्याय. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. हे पण बरोबर आहे. तर आपला प्रश्न काय, कुठली विधाने चुकीची आहेत? दोन्ही विधाने बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल ए किंवा बी पैकी एकही नाही, पर्याय क्रमांक 2. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ही तारीख लक्षात ठेवा, पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचे ब्रीद वाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे होते. हे पण IMP आहे, हे पण पाठ करून ठेवा. फुले यांनी विधवांच्या केशवपणाच्या प्रथेविरुद्ध न्हाव्यांचा संप घडून आणला आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. वरील दोन्ही विधाने ऐतिहासिक दृष्ट्या अचूक आहेत, त्यामुळे चुकीचे विचारले असल्यामुळे उत्तर एकही नाही असे येते. 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून शिक्षणाची द्वारे त्यांनी खुली केली होती. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. पुढील प्रश्न पाहूया आता. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली? तर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. पहिला पर्याय सावित्रीबाई फुले, दुसरा पर्याय ताराबाई शिंदे, तिसरा पर्याय आहे गोदावरी परुळेकर आणि चौथा पर्याय आहे रमाबाई रानडे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी 1894 मध्ये मुंबईतील हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. याचा उद्देश होता स्त्रियांना सामाजिक प्रश्नांवरती एकत्र आणणे आणि त्यांना सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश होता. पुढे 1909 मध्ये त्यांनी स्त्रियांच्या कल्याणासाठी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. सेवा सदन रमाबाई रानडे, हे पण महत्वाचं आहे, पाठ करून ठेवा. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी यांचं आत्मचरित्र आहे गाजलेलं, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढील प्रश्न पाहूया. डॅश डॅश येथे बाळ गंगाधर टिळकांनी होम रूल चळवळ सुरू केली होती. तर पहिला पर्याय बेळगाव, दुसरा पर्याय लाहोर, तिसरा पर्याय पुणे आणि चौथा पर्याय कलकत्ता. तर या प्रश्नामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. या चळवळीची स्थापना टिळकांनी बेळगाव येथे 1916 साली केली होती. पण ही जी चळवळ आहे तिची संकल्पना टिळकांनी पुणे येथे 1914 मध्येच मांडली होती आणि या चळवळीचे मुख्य केंद्र सुद्धा पुणे होते. तर बेळगाव किंवा पुणे या दोन ऑप्शन मध्ये याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे. TCS ने मला तरी वाटते पुणे हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. आपण याची माहिती पाहूया. लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये बेळगाव येथे प्रांतीय परिषद भरून होम रूल लीगची स्थापना केली. टिळकांच्या होम रूल चळवळीचे मुख्य केंद्र पुणे हे होते. त्यांनी मराठा आणि केसरी या वर्तमानपत्रातून स्वराज्याची मागणी लावून धरली. याच काळात त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही ऐतिहासिक घोषणा दिली. याचं उत्तर बेळगावचा स्थापना कुठे केली, तर याचं उत्तर येईल बेळगाव. आणि होम रूल चळवळ जी मेन हिचं केंद्र होतं ते होतं पुणे. पुढील प्रश्न आहे, ज्यांच्या वनस्पतींना शैवाल अलगे म्हणून ओळखले जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा. टेरिडोफायटा, सपुष्प वनस्पती, एनिमालिया, थॅलोफायटा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थॅलोफायटा. या विभागातील वनस्पतींची रचना साधी असते, त्यांना मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात. थॅलोफायटा मधील जी वनस्पती असतात त्यांना मूळ, खोड, पाने हे अवयव नसतात. हिरवे, लाल किंवा तपकिरी रंगाचे शैवाल हे थॅलोफायटाचे मुख्य उदाहरण आहे. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये आढळतात आणि स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. इतर गट जे ब्रायोफायटा, उभयचर वनस्पती आणि टेरिडोफायटा संवहनी ऊती असलेले पण बीजरहित हे इतर महत्वाचे गट आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सप्टेंबर 2022 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला थर द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीत मुख्य पात्र म्हणून चित्रित करण्यात आले? थर द ओरिजिन या ग्राफिक कादंबरीमध्ये मुख्य पात्र म्हणून कुठल्या भारतीय क्रिकेटपटूला चित्रित करण्यात आले असा प्रश्न आहे. हा करंटचा प्रश्न आहे तेव्हाचा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी. थर द ओरिजिन ही एक पौराणिक विज्ञान कथा मायथोलॉजिकल सायफाय आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीला एक सुपर हिरोच्या रूपात दाखवलेले. विरजू स्टुडिओज आणि मिडास रिडल्स यांनी याची निर्मिती केलेली आहे. धोनीचा योद्धा लुक यामध्ये खूप गाजलेला आहे. भारतीय क्रिकेटपटूवर आधारित अशा प्रकारची ही पहिलीच हाय एंड ग्राफिक कादंबरी आहे.
हा प्रश्न आता सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण ही पहिलीच कादंबरी होती जिच्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूला अशा प्रकारची भूमिका भेटलेली होती. पुढील प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिश भारतातील संस्थानांसाठी राज्य कारभाराची व्यवस्था लागू केली? 1921, 1912, 1915, 1919. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1919. 1919चा कायदा, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असेही म्हणतात, या कायद्याच्या शिफारसीनुसार 1921 मध्ये संस्थानासाठी नरेंद्र मंडळाची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे संस्थानांना ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधता येत असे. संस्थानाच्या अंतर्गत कारभारात ब्रिटिशांनी हस्तक्षेप कमी करण्याच्या दृष्टीने यात काही तरतुदी होत्या. याच कायद्याने प्रांतामध्ये द्विशासन म्हणजे डायरची पद्धत लागू केली. पुढील प्रश्न बघूया. पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची निर्मिती सुलभ करण्यासाठी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महिला पोलीस नियम 2021 अधिसूचित केलेले आहे? तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. तर पोलीस विभागांतर्गत स्वतंत्र महिला पोलीस संवर्गाची निर्मिती करून सुलभ करण्यासाठी कुठल्या राज्य सरकारने महिला पोलीस नियम 2021 अधिसूचित केलेले आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश. वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस दलातील त्यांच्या वाढत्या सहभागासाठी हे नियम जारी केले. या नियमामुळे महिला पोलिसांना पदोन्नती आणि बदलीसाठी स्वतंत्र संधी मिळणार आहे. आंध्र प्रदेशने महिलांवरील गुन्ह्याच्या त्वरित निकालासाठी दिशा कायदा देखील आणलेला आहे. हा महत्वाचा आहे, दिशा कायदा IMP. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे हे प्रमुख राज्य आहे. पुढील प्रश्न बघूया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहितीच्या विनंतीचे आवेदन मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने कमाल किती कालावधीत माहिती पुरवली पाहिजे? म्हणजे माहितीच्या विनंतीचा अर्ज मिळाल्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याने कमाल किती कालावधीमध्ये माहिती पुरवली पाहिजे? पहिला पर्याय 15 दिवस, दुसरा पर्याय 20 दिवस, तिसरा पर्याय 30 दिवस आणि चौथा पर्याय 25 दिवस. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30 दिवस. अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती देणे किंवा नाकारणे आवश्यक आहे. जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती 48 तासामध्ये देणे अनिवार्य आहे. जर एखादी माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 48 तासात म्हणजे 2 दिवसाच्या आत ती माहिती देणे अनिवार्य आहे. जर अर्ज सहाय्यक PIO कडे दिला असेल तर 5 दिवस वाढून मिळतात, म्हणजे एकूण 35 दिवस भेटतात. माहिती तृतीय पक्षाशी संबंधित असल्यास 40 दिवसांचा अवधी मिळतो. जर माहिती तृतीय पक्षाशी संबंधित असेल तर 40 दिवस, आणि जर सहाय्यक PIO कडे अर्ज दिला असेल तर 5 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 35 दिवस, हे लक्षात ठेवा. आणि जर माहिती जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 48 तासात ती देणे अनिवार्य आहे, हे पण IMP हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ चळवळ सुरू केली, बरोबर आहे. ते बालविवाह आणि बहुपत्नीत्वाच्या बाजूने होते, हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, केवळ A. विद्यासागर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे लॉर्ड डलहौसीच्या काळात 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. हे लक्षात ठेवा IMP. 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये विद्यासागर यांच्या पाठपुराव्यामुळे झाला. ते बंगालमधील एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी बालविवाह आणि बहुपत्नीत्व यांसारख्या वाईट प्रथांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. त्यांनी मुलींसाठी 30 पेक्षा जास्त शाळा स्थापन केल्या आणि बेतून स्कूलच्या स्थापनेत त्यांची महत्वाची भूमिका होती. हे विधान चुकीचं आहे, कारण ते बालविवाहाच्या पूर्णपणे विरोधात होते. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाला सौर ऊर्जेतील सर्वोत्तम योगदानासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन आणि पॉवर CBIP अवॉर्ड 2022 ने सन्मानित केले? तेव्हाचा करंटचा प्रश्न आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, भेल. सौर ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भेलला हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ऊर्जा आणि जलसंपत्ती क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टामध्ये भेलकडून मोठ्या प्रमाणावर सौर पॅनल आणि EPC सोल्युशन पुरवले जातात. मेक इन इंडिया अंतर्गत सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवण्यात ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे भेल ही कंपनी. करंटचा क्वेश्चन होता, फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढील प्रश्न पाहूया.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात माहिती उघड करण्यापासून प्रमुख ती सूट याबाबत उल्लेख आहे? तर याचं उत्तर आहे कलम 8. आपलं कलम 8 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. कलम 8 हे कलम माहिती नाकारण्याचे अधिकार देते, ज्यामध्ये अशा बाबी आहेत ज्या उघड केल्यास देशाची एकात्मता, सुरक्षा किंवा परराष्ट्र संबंधावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर अशी माहिती देण्यापासून सूट देण्याबाबत हे कलम आहे. न्यायालयाचा अवमान, मंत्रिमंडळाचे निर्णय आणि वैयक्तिक गोपनीय माहिती कलम 8च्या अंतर्गत नाकारता येते. कलम 9 हे कॉपीराईटचे उल्लंघन होणारी माहिती नाकारण्याशी संबंधित आहे. म्हणजे एखाद्या माहितीवर एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या माणसाचं कॉपीराईट आहे, तर ती माहिती देण्यापासून विरोध करण्याविषयी किंवा ती माहिती नाकारण्याविषयी संबंधित कलम 9 आहे. आणि कलम 10 आहे विभक्तता, जर माहितीचा काही भाग गोपनीय असेल तर तो वगळून उरलेली माहिती दिली जाऊ शकते. म्हणजे किंवा पूर्ण माहिती आपण देऊ शकत नाही, एका माहितीमधला काही भाग गोपनीय ठेवायची गरज आहे. तर ती माहिती फक्त जेवढा भाग आपण देऊ शकतो तेवढीच माहिती आपण देणे, याची तरतूद कलम 10 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची संख्या सर्वाधिक आहे? कुठल्या राज्यामध्ये अनुसूचित जमातींची म्हणजे एसटीची संख्या सर्वाधिक आहे? बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. भारतातील सर्वाधिक अनुसूचित जमाती एसटी मध्य प्रदेश राज्यामध्ये राहतात. जवळपास 1.53 कोटी इतकी लोकसंख्या आहे. हे लक्षात ठेवा INP. आणि जर टक्केवारीनुसार पाहायला गेलं तर लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला आपण तर मिझोरम राज्यामध्ये 94.4% हे राज्य अग्रस्थानी. मिझोरम मध्ये 94.4% हा एसटी समाज आहे. जर टक्केवारीनुसार विचारलं तर मिझोरम, आणि जर लोकसंख्येनुसार विचारलं तर मध्य प्रदेश हे राज्य येतं. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती येतो. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगड या राज्यात अनुसूचित जमातींची नोंद नाही. म्हणजे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगड या राज्यामध्ये एकही अनुसूचित जमातीची म्हणजे तिथे लोकसंख्याच नाहीये. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणी शतपत्रे नावाची लेखमालिका लिहिली होती? शतपत्रे नावाची लेखमालिका कोणी लिहिली होती? जगन्नाथ शंकर सेठ, विष्णू बुवा ब्रह्मचारी, गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. लोकहितवादी IMP लक्षात ठेवा. 1848 ते 1850 या काळात त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून समाजात सुधारणा घडवण्यासाठी 108 पत्रे लिहिली. त्यांना शतपत्रे असे म्हणतात. जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वदेशीचा पुरस्कार आणि शिक्षणाचे महत्व यावर त्यांनी कठोर टीका केली. त्यांना भारतीय समाज सुधारणेचे जनक काय आणि आधुनिक महाराष्ट्रातील पहिले विचारवंत असेही म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत. ही सिरीज तर आपण पूर्ण कम्प्लीट करणार आहे. आता येत्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण सर्व प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, तलाठीच्या GS चे प्रश्न, आणि तसेच आपण जे इतर भरती आहेत त्यांचा सुद्धा आपण अभ्यास करून घेणार आहोत. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.